हॅलो. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होते माझ्या देवपूजेपासून. सो देवाची पूजा करताना मला ना हमेशा फुलं लागतात. नंतर मला डे मध्ये काही ना काही इन्कम्प्लीट राहिले ना असं वाटत राहतं. असो, धूपबत्ती लावताना पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कापूर टाकल्यानंतर खूप मस्त वाटतं घरामध्ये. खूप छान वाइब्स क्रिएट होतात. सो मी त्यानंतर माझ्या तुळशीची पण पूजा करून घेतली, जी मी ठेवली आहे बेडरूमच्या विंडोमध्ये. ह्याचं रिझन तुम्हाला नक्की समजेल जर तुमच्याकडे पेट्स असतील. सो त्यानंतर सगळ्यात पहिलं मी किचनमध्ये आली, कारण की काल आमचा गॅस सिलेंडर संपला होता. तर सकाळी सर्व्हिस करायला दादा आले होते. त्यांनी आमचा गॅस एल-पी-जी मधून पी-एन-जी मध्ये कन्व्हर्ट करून दिला. सो त्यानंतर सगळा पटापटा मी पसारा आवरून घेतला, गॅस पुसून घेतला आणि आज सगळ्यात पहिलं मी ठरवलं की शिरोचं फूड बनवून घेईन. सो शिरोचं फूड बनवायला मी हमेशा एक पेला राईस घेते. ते त्याचं 2 टाईमचं प्रपोर्शन असतं. तो व्यवस्थित वॉश करून सोक करायला ठेवते जोपर्यंत मी व्हेजिटेबल कापेन. सो व्हेजिटेबलमध्ये मी घेते गाजर, पंपकिन, काही बीन्स आणि मी काही चांगलं करत असताना माझ्याबरोबर वाईट झालं नाही असं होणारच नाही. असो, सो आज मी एक बीट पण ॲड करणार आहे. सो हे सगळे चॉप केलेले व्हेजिटेबल मी त्या राईसमध्ये ॲड करून त्यामध्ये खूप सारं पाणी घालून घेते आणि त्याच्या 5-6 शिट्ट्या काढल्यानंतर राईस असा काही दिसतो. तर त्याच्यामध्ये मी दही आणि एक कोकोनट ऑइल ॲड करते. तर हे सगळं बघत असताना शिरोला इन्स्पेक्शन तर केलंच पाहिजे. असू दे. तर मी त्यानंतर एक ऑरेंज खाऊन घेतला आणि दुपारी लंच नंतर व्लॉग एडिट करायला बसली होती. तर आज मस्तपैकी इच्छा झालेली की iPadमध्ये करते, पण पेन्सिलची बॅटरीच डाऊन होती. असो, मी घेतलं इथे बुक आणि पेन, माझं व्लॉग एडिट करून घेतला. संध्याकाळी जायचं होतं मला बाहेर. तर अशी काही मी रेडी झाली होती. संध्याकाळी बाहेर जात होतो तर वेदर पण खूप छान वाटत होता आणि जिथे आम्ही गेलो होतो ना, तिथे मला कुकी आणि मनीचं स्टॅच्यू सारखे हे कॅट्स दिसत होते. तर ते बघून मला इतकं हसायला येत होतं ना. आणि संध्याकाळी आम्ही रिटर्न आल्यावर शिरोला वॉकिंगला घेऊन गेलो होतो आणि वेदर पण खूप छान वाटत होता. तिथे ना एक फाउंटन होता, तो खूप मस्त होता आणि ते बघायला मी शिरोला घेऊन गेले होते. तर शिरोची नौटंकी बघा तुम्ही. शिरो, शिरो, त्याला अजिबात म्हणजे अजिबात इंटरेस्ट नाहीये की तिकडे काय आहे. आम्ही ते बघण्यासाठी जस्ट त्याला इथे घेऊन आलोय. बट तो अजिबात लक्ष देत नाही. का दे बोलली तुला, का दे? शिरो आजकाल लिटरली खूप म्हणजे खूप जास्त मस्ती करायला लागलाय. त्याच्या नौटंक्या काय चालूचच राहतील. त्यानंतर आम्ही घरी गेलो होतो आणि रात्री 11:45 वाजता मला पेस्ट्री खायची इच्छा झाली होती. सो आम्ही ती घेऊन आलो. अशा काही पेस्ट्र्या होत्या. तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.